तुमचा पहिला प्रश्न आहे, शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यासाठी काय खावे? पर्याय आहेत: 1 अंडे, 2 पालक, 3 केक, 4 बदाम. उत्तर आहे 2 पालक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कढीपत्त्याचा चहा पिल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत: 1 केसगळती, 2 कावीळ, 3 मधुमेह, 4 मूळव्याध. उत्तर आहे 1 केसगळती. तुमचा तिसरा प्रश्न आहे, चहाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे? पर्याय आहेत: 1 जपान, 2 भारत, 3 चीन, 4 जर्मनी. उत्तर आहे 3 चीन. तुमचा चौथा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांचे मूळगाव कोणते आहे? पर्याय आहेत: 1 सुरत, 2 जामनगर, 3 राजस्थान, 4 वडनगर. उत्तर आहे 4 वडनगर. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सर्वात कमी अणुबॉम्ब कोणत्या देशाकडे आहेत? पर्याय आहेत: 1 भूटान, 2 व्हॅटिकन सिटी, 3 जपान, 4 भारत. उत्तर आहे 2 व्हॅटिकन सिटी. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? पर्याय आहेत: 1 इंदौर, 2 पुणे, 3 दिल्ली, 4 राजस्थान. उत्तर आहे 1 इंदौर. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोकम शरीरावर लावल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत: 1 कावीळ, 2 हिवताप, 3 पित्त उसळणे, 4 त्वचारोग. उत्तर आहे 3 पित्त उसळणे. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता दोष मुक्त होण्यासाठी लाल कुंकूचा टिळा लावतात? पर्याय आहेत: 1 मंगळ दोष, 2 शनी दोष, 3 ग्रह दोष, 4 सर्पदोष. उत्तर आहे 3 गृह दोष. तुमचा नववा प्रश्न आहे, रोज 1 शेंगदाणा लाडू खाल्ल्यास काय होते? पर्याय आहेत: 1 पित्त वाढते, 2 रक्त वाढते, 3 मधुमेह कमी, 4 कावीळ कमी. उत्तर आहे 2 रक्त वाढते. तुमचा 10वा प्रश्न आहे, जेवणात हिरव्या मिरचीच्या सेवनाने कोणता आजार कमी होतो? पर्याय आहेत: 1 मधुमेह, 2 कर्करोग, 3 कावीळ, 4 खोकला. उत्तर आहे 2 कर्करोग.